नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग थोडासा लेट होतो आहे कारण ह्याचं शूट मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं, पण ते पोस्ट करायचं राहून गेलेलं होतं माझ्याकडनं कारण कार्यक्रम सगळे होते त्यामुळं. सहसेवा ट्रस्ट आहे आमची साहेबांची आणि त्याच्याच ज्योतिबाच्या अन्नछत्राची त्याचीच तयारी चालू होती. तर पत्रिका वगैरे घडी घालणं आमचं सगळ्यांचं चालू होतं. इकडे गायत्री काहीतरी बडबडत होते आणि मी तिच्याकडे बघत होते आणि हां ठीक आहे असं असं चालू होतं माझं. कारण आम्हाला जवळजवळ 4,000 ते 5,000 पत्रिका घडी घालायच्या होत्या आणि त्या 3 दिवसात कंप्लीट करायच्या होत्या. कारण का की त्या परत पोस्टानं प्रत्येक भाविकांकडे पोचल्या पाहिजेत आणि ह्यावर्षी पत्रिकेचं असा महिना होता. गेल्या वर्षी तर खूप सुंदर पत्रिका छापलेली होती, ह्यावर्षी तर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. आणि इतक्या सुंदर सुंदर पत्रिका असतात ना की काय सांगू. ह्यावर्षी 26वे वर्ष आहे. गेले 26 वर्ष हे वर्ष धरून कदाचित म्हणूया आपण गेले 25 वर्ष निस्वार्थ भक्तिभावाने ह्या ट्रस्ट चालू आहे. आणि आमचे साहेब ह्या ट्रस्टचे मेन ट्रस्टी आहेत, ज्यांच्या देखरेखीखाली ही सगळी ट्रस्ट चालते. आणि त्यांचं कामकाज इतकं सुंदर आहे की तुम्ही उद्या मी व्लॉग करेन नक्की यात्रेला गेल्यानंतर. ते चालू होतं. त्यानंतर निवासदाचं मी इथं शूट करत होते आणि तो बोलत होता नको करू म्हणून, कारण त्याला माहिती आहे मी यूट्यूबला टाकते ते. आणि त्यानंतर आला संध्याकाळी संध्याकाळी पत्रिका वगैरे थोड्याफार घडी घालून झालेल्या होत्या आणि त्यानंतर इथं माल लावायचं चालू होतं. आणि माल लावतानासुद्धा माझी अशीच नाटके चालू असतात. गर्दी नसली ना की मला खूप मजा येते माल लावायला, कारण कोणीच नसतं मेडिकलमध्ये आणि निवांत असतं. आमचा टाईम असतो तो. आम्ही फुल मस्ती करत जोक्स वगैरे करत सगळ्यांसोबत हसत खेळत माल लावतो. त्यामुळे टाईम कसा जातो हे कळत पण नाही. आणि इथं आमच्या बाहुबलीनं बॉक्स ठेवलेला होता, कारण मी तिला म्हणत होते की नाही अगं मला नाही उचलायचं आहे, तू ठेव म्हणून. आणि तिनं तो आणून ठेवला गायत्रीनं. त्यासाठी थँक्यू गायत्री. बाकी काय नाही. माल वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं. परत पत्रिका घडी घालायचं होतं. सहसेवा ट्रस्ट ही ज्योतिबाच्या अन्नछत्राची ट्रस्ट आहे. जर कोणी कोल्हापूरला येत असेल ज्योतिबाला तर तुम्ही नक्की उद्या विजिट करा. तुम्ही एकदा नक्की जेवणाचा आस्वाद घ्या. खरंच खूप सुंदर जेवण असतं. आणि असं मी जॉबला लागल्यापासून तर 11 वर्ष झालं बघते आहे की त्या ट्रस्टमध्ये कधीच कोणाला अन्नाची कमी नाही पडलेली. इकडं भाविकांनी मागितलं त्याच्या आधीच तिथं चालू ठेवलेलं असतं. दिवस रात्र प्रसाद असतो तिथं. मी इतर अन्नछत्रामध्ये बघितलेलं आहे की पर्टिक्युलर एवढ्या टायमिंगसाठीच असतो. ते ज्याचे त्याचे विचार असतात, पण आमच्या साहेबांच्या विचारानुसार आणि त्यांच्या नियोजनानुसार आणि इतक्या वर्षांच्या सवयीनुसार मी 11 वर्ष बघते की तो प्रसाद ज्या वेळेस आम्ही पहिल्या दिवशी चालू करतो 3 दिवस प्रसाद असतो तो. यात्रेच्या आधी 2 दिवस आणि मेन यात्रेच्या दिवशी प्रसादासोबत चहा पण असतो आणि मठ्ठा पण असतो, प्लस खिचडी असते, केळी असतात आणि 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 काय नाही, डाळ भात आणि भाजी असते, शिरा असतो, लोणचं असतं आणि इतका सुंदर प्रसाद असतो की काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर प्रसाद असतो आणि तुम्ही या नक्की प्रसादाचा आस्वाद घ्या. नक्की विजिट करा सहसेवा ट्रस्टला. आणि ह्या वर्षी माझी मिसेस खाडे या नावानं आयडिया लिहिली होती, ती पण मी तुम्हाला दाखवते. आणि उद्या मी तुम्हाला ज्योतिबाच्या अन्नछत्राचा नक्की ब्लॉग शूट करेन, तो तुम्ही बघा. आणि असा छान संपला माझा आजचा दिवस. उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत